सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 तारखेला आम्ही लोक सहभागी झालो आणि 2 जुलैला आणि आज 25 तारीख आहे। जवळपास या सगळ्या घटनेला अनेक दिवस झाले आणि हे दिवस होत असताना अधिवेशन होतं, इतर कामं होती, त्याच्यामुळे मला एकदा फक्त ह्या शहरामध्ये काही काळाकरता यायला संधी मिळाली। देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित भाईंनी एक कार्यक्रम इथं घेतलेला होता आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी आम्ही सगळे सहभागी होतो। रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये तो कार्यक्रम झाला। मला आमचे अध्यक्ष अजित गव्हाणेजी असतील किंवा अण्णा बनसोडे आमदार असतील, विलास लांडे असतील, संजोग वागिरे असतील, योगेश बहल असतील, प्रशांत शितोळे असतील, भाऊसाहेब भोईर असतील, हे सगळे माझे सहकारी, वर्षानुवर्ष आम्ही सगळेजण एकत्र काम करतोय। तर यांनी मला सांगितलेलं होतं की दादा तुम्ही लवकर या आणि आज मी यायचा निर्णय घेतला। परंतु येताना मी जसा पक्षाचा मेळावा लावलेला आहे तसं मला पहिल्यांदा मनापासून कुठल्याही विकास कामामध्ये लक्ष घालायला आणि तिथले प्रश्न सोडवायला आवडतं आणि ती माझी पॅशन आहे। मी ज्यावेळेस 5व्या वेळेला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कामाची जबाबदारी घेतली, मी भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अशा अनेक आम्ही सहकाऱ्यांनी घेतली। ती घेतली असताना आपल्या आपल्या विभागाचं काम चांगलं झालं पाहिजे। ज्या पद्धतीने ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय, कामं चालली, ती पाहता किंवा परवाच जे चंद्रयान 3च्या यशामध्ये खूप चांगलं देशाचं नाव जगाच्या पाठीवर कौतुक झालं। त्याच्यामध्ये अमेरिका, रशिया, चायना नंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत देश त्या पहिल्या रांगेमध्ये 4थ्या क्रमांकावर जाऊन बसला। रशियाचं पण काही दिवसापूर्वी यान काय फेल ठरलं। फक्त माझी एक मला दिलगिरी व्यक्त करायची आहे, ती म्हणजे मी त्या दिवशी चंद्रयान 3चा बद्दल बोलत असताना चुकून काहीतरी माझा एक शब्द चंद्रकांत असा गेला। त्याच्यात लगेच आमच्या मित्रांनी हे करून दाखवलं। आता ती माझी चूक झाली, मी माफी मागतो। एवढा मोठा व्याप बघत असताना ती व्हायला नको होती, कारण मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री, प्रत्येक शब्द आम्ही तोलून मापून बोलायला पाहिजे। पण ठीक आहे, मी ह्या मताचा चूक झाली, माफी मागायची आणि पुढे जायचं। आणि त्याच्यामुळं 2च दिवसापूर्वी आपल्या भारताच्या चंद्रयान 3 चंद्रावर गेलेल्या जे यशस्वी लँडिंग झालं आणि त्याच्यामुळं 4थी अंतराळ शक्ती म्हणून भारत देश जगामध्ये ठरला। त्याच्यामुळं साहजिकच जे शास्त्रज्ञांनी काम केलं, तंत्रज्ञानांनी काम केलं, टेक्निशियन लोकांनी, त्याच्यामध्ये आमच्या लीडर लोकांनी म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे घडलं आणि नागरिकांनी त्याला मनापासून सगळा पाठिंबा दिला आणि ती खूप म्हणजे सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल, नोंद केली जाईल इतिहासामध्ये। अशा प्रकारचा ती घटना घडली। जगात आपल्या भारताची मान उंचावली गेलेली आहे आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशाच प्रकारची ऐतिहासिक घटना देशातल्या इस्रो संस्थेसह इंजिनियर लोकांनी, संशोधक लोकांनी आणि शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी अथक परिश्रमाचं फळ हे आपल्याला सगळ्यांना मिळालंय। त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुंबई, सांगली, जळगाव, बुलढाण्याबरोबर
आपल्या पुणे जिल्ह्यातल्या वालचंदनगर आणि जुन्नर इथल्या गावाची देखील महत्त्वाची भूमिका आहे, कारण आपलं वालचंदनगर इंडस्ट्री हे नेहमीच अशा कामामध्ये खूप मोठं योगदान देत असते. ते योगदान ह्याही वेळेस त्यांनी दिलेलं आणि अतिशय सॉफ्ट लँडिंग होऊन आता लँडरमधून रोवर देखील बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यातनं चंद्रावरचं वातावरण, पृष्ठभाग, रसायने, भूकंप आपल्या वाचनामध्ये आलं की तिथं काही बर्फासारखं देखील गोष्ट आढळली आणि त्याच्यामुळं जगभरातल्या वैज्ञानिकांना भविष्यातल्या अभ्यासासाठी फायदा होणार आहे ह्या चंद्रावरच्या संशोधनाचा इस्रोसह. आणि सगळ्याच आमच्या वैज्ञानिकांना जगातल्या संशोधन करणं सोपं जाणार आहे आणि या यशाचा तुमच्या माझ्या भारतातल्या 140 कोटी जनतेला देखील खूप मोठा फायदा होणार आहे, कारण ह्या मोहिमेमुळे भारत जगातल्या शक्तिशाली देशांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. हवामान असेल किंवा दळणवळणाच्यासाठी देखील याचा खूप उपयोग होणार आहे. संरक्षणाच्या संबंधित आणि नकाशे बनवण्याच्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. ह्या गोष्टीची पण आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचा खूप मोठा अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. मला पण तेवढाच एक अभिमान ह्या शास्त्रज्ञांच्या बद्दल आणि सगळ्या लोकांच्या बद्दल आहे. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालची काम करत असताना आपल्या भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 मध्ये आलेली आहे आणि पंतप्रधानांनी ठरवलेलं आहे की आपण टॉप 10 मध्ये होतो जगात, ते आता टॉप 5 वर आलोय, परंतु त्यांचा प्रयत्न आपण टॉप 3 वर आणायचा आहे आणि त्याच्यात $5 ट्रिलियन ही देशाची अर्थव्यवस्था येत्या काही काळामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि हे उद्दिष्ट गाठण्याच्या करता महाराष्ट्र देखील एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्र देखील देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राने पण एकनाथराव शिंदे, देवेंद्रजींनी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठायचं. पत्रकार मित्रांनो, गेल्या 50-60 दिवसात काम करत असताना जी जबाबदारी आहे ती तर पार आम्ही पाडतोच, परंतु ह्या बाकीच्या आरोप प्रत्यारोपाला महत्त्व न देता आपली अर्थव्यवस्था ठराविक काळात देशाची ज्यावेळेस $5 ट्रिलियन होणार आहे त्यावेळेस आपली पण $1 ट्रिलियन झाली पाहिजे. त्याकरता कमिटी नेमलेली आहे, त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टॉपचे इंडस्ट्रीज लोक त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून घेतलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं जे काम चाललंय किंवा त्यांनी जो काही अहवाल दिला आहे त्याच्याबद्दल पण मी काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये आढावा घेतला आणि कुठल्या कुठल्या कामामध्ये आपल्याला GDP वाढवण्याच्या करता प्रयत्न करावा लागणार आहे, काय गुंतवणूक कुठल्या कुठल्या भागात, पर्यटनाला कशी चालना द्यावी लागणार आहे, उद्योगधंद्यांना आकर्षित करणारी गुंतवणूक आणण्याच्या करता काय करावं लागणार आहे. आपल्या इथं जनरल मोटर्सचा उद्योग बंद पडला, तिथं हुंदाईचा उद्योग त्याच ठिकाणी कसा येईल, किंवा आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जपानवरून येतात, जपानला पण सेक्रेटरी इंडस्ट्रीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर MIDCचे हे सगळी टीम त्यांच्याबरोबर गेलेली आहे, त्यांचे सेक्रेटरी गेलेले आहेत, श्रीकर परदेशी जे पूर्वी आपल्याकडे आयुक्त होते, आणि त्यांनी पण तिथं वेगवेगळ्या प्रकारची चर्चा केलेली आहे. तिथनं पण काय गुंतवणूक येते ती आपल्याला कळेल. सांगायचं तात्पर्य, महायुतीचं सरकार इथं आल्यापासून ह्या सगळ्या कामामध्ये अग्रक्रम देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तशा पद्धतीनं कामाला लागलो. ठीक आहे, काम करत असताना काही जण बातम्या पसरवतात, हां आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची जे काही जबाबदारी आहे त्याच्याच बैठका घ्यायला सुरुवात केली. आमच्यामध्ये आम्ही सगळं एकमेकाला विश्वासामध्ये घेऊन करतोय. कारण नसताना चुकीच्या पद्धतीनं बातम्या देणं हे बरोबर नाही, कारण आपण
देशाचं भलं करण्याचा प्रयत्न जगाच्या पाठीवर सगळीकडे जाऊन ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत आणि त्यांना याच्यामध्ये यश येतंय, त्यावेळेस आपलाही राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य राहावं, त्याकरता आमच्या तिघांचाही आणि त्या सरकारमध्ये सामील असणाऱ्या सर्व आमदारांचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही पुढेही चालूच ठेवणार आहे. हे सगळं होत असताना आज मी शेखर सिंह इथले आयुक्त यांना सांगितलेलं होतं की मला काही माझे समोर प्रश्न आहेत ते तुमच्या समोर ठेवायचे आणि तुम्ही काय करताय त्याचं पण प्रेझेंटेशन मला द्या, मी आणि माझे सहकारी त्याला उपस्थित राहू. तशा पद्धतीनं त्यांनी सगळे वेगवेगळ्या महानगरपालिकेतले हेड HDO हे हजर ठेवलेले होते. त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्यांना मी विचारलं की त्याच्यामध्ये मी फक्त एक सांगायचं राहून गेलो, आपण $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठतोय, म्हणजे आत्ताच्या घडीला $1 ट्रिलियन 82,66,000 कोटी रुपये, 82.66 लाख कोटी रुपये, म्हणजे डॉलरचा आता 82ला दर गेल्यामुळं 82.66 असल्यामुळे ती रक्कम म्हणजे इथपर्यंत. ह्याच्यातनं काय होणार आहे? ह्याच्यातनं बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत, ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे, जगामध्ये आपण 3ऱ्या नंबरवर पोहोचणार आहे. शेवटी काम करताना काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं आणि त्या प्रकारे आम्ही इथे काही काम करतोय. त्याच्यातनं राज्यातल्या कृषी, उद्योग, अर्थ, व्यापार, उत्पादन, IT क्षेत्राच्या विकासावर भर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, आमचा सगळ्यांचा आहे. येत्या वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे राज्यातले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचा आमचा उद्देश आहे आणि ह्याच्यातून एक चांगलं चित्र आपल्याला निर्माण करता येणार आहे, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. आज इथं आल्यानंतर आपल्या शहरामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग पवना बंद जलवाहिनी असेल, पवना, इंद्रायणी आणि मुळा ह्या 3 नद्यांचा नदी सुधार कार्यक्रम, मुळाचा अर्धा आपल्या भागात आहे आणि अर्धा पुणे महानगरपालिकेत आहे, त्याच्या योजनेला मंजुरी देण्याचं काम असेल, आपलं पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचं काम असेल, नाशिक फाटा ते चाकणपर्यंत वाहतूक सुसह्य व्हावी म्हणून काही मेट्रो मार्ग आपण करू शकतो का, करू शकत असेल तर कशा पद्धतीने करू शकतो. कारण आता रेलला, मेट्रोला आपलेच इथं काम करणारे श्रावण हर्डीकर दीक्षितांना तिथनं बदलल्यानंतर त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली, त्याच्यामुळे त्यांना आपल्या शहरातल्या तर सगळ्याच गोष्टी बारकाईनं माहिती आहे. शहरातला अंतर्गत रिंग रोड असेल, अनधिकृत बांधकामाच्या बद्दलचा प्रश्न असेल किंवा पुनावळ्याचा कचरा डेपोच्या बद्दलचा त्या भागातल्या लोकांच्या काही म्हणणं असेल किंवा महानगरपालिकेचा सुधारित आकृतीबंध ह्याबद्दलचं काम असेल आणि मग STP प्लांट किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आज 100 MLD पाणी आंध्र प्रकल्पातनं आपल्याला मिळालेलं आहे, परंतु अजूनही काही भागात आपण 1 दिवसाआड पाणी देतो, काही ठिकाणी काही तास पाणी देतो. त्याच्यातून मागं 24 तास 7 दिवस पाणी देण्याचं जी संकल्पना होती त्याच्याबद्दल काय, सध्या आता पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे आपल्याला हे पाणी फार जपून वापरावं लागणार आहे. त्याच्याहीबद्दल मी आयुक्तांना त्यांच्या सगळ्या टीमला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ही जी कामं सिवरेज ट्रीटमेंट प्लांटची असतील, इतर बाकीची वेगवेगळ्या प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भातला मधीम पंतप्रधानांच्या शुभ हस्ते 15 मेगावॉटचा आपण कोजनचा 15 मेगावॉट वीज निर्मितीचा प्लांट त्याच्याबद्दलचा असेल. काही ह्यांचे प्रश्न आज चर्चेला घेतले असताना केंद्राशी संबंधित आहेत, मी ते त्यांना नोट तयार करायला सांगितलेली आहे
आणि मग केंद्राशी बोलून संबंधित मंत्र्यांशी बोलून वाटल्यास एकदा माझे इथं पूर्वी आशिष शर्मा आयुक्त होते, ते माझे DCMचे सेक्रेटरी म्हणून काम करतात, त्यांनाही काही वर्ष ते आत्ता दिल्लीमध्ये होते. त्याच्यावर दिल्लीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या कामाचा देखील आम्हाला उपयोग होईल, ओळखीचा उपयोग होतो. काही त्यांचे क्लासमेट असतात, काही बॅचमेट असतात. अशा पद्धतीनं मी शेखर सिंहांना सांगितलेलं आहे. आणि जे राज्याशी संबंधित असतील ते मी, हे जी बरीचशी जबाबदारी आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडच्या डिपार्टमेंटची आहे. आणि काही थोडंसं आपल्यात MIDCचा एरिया येतो, त्याच्यावर उदय सामंतांशी पण मला बोलावं लागेल. असं वेगवेगळ्या माझ्या सहकाऱ्यांशी मला बोलावं लागेल. आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या करता, बंद पाईपलाईन पवनेची ते आणण्याच्या करता मुख्यमंत्र्यांचा पूर्वीचा स्टे, त्याच्याबद्दल एकनाथराव शिंदे साहेबांच्या कानावर घालावं लागेल. त्याच्या संदर्भामध्ये स्मार्ट सिटीची केंद्र सरकारच्या अभियानाची मुदत 30 जूनला संपलेली आहे, त्याच्याबद्दल पुढचं काय, किंवा इथं आता मोशीला स्टेडियम 400 कोटी रुपये खर्च करून पुढं करायचं जे काही डोक्यात आहे त्याबद्दलचं काय, सिटी सेंटर किंवा मगर स्टेडियमची जागा आपण 30 वर्षाच्या ऐवजी 60 वर्षाच्या करता विकासकाला देण्याचा चर्चा आहे. फ्लायओव्हरची कामं चाललेली आहेत. काही ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनी आपल्याला पाहिजेत, त्याच्याकरता व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारच्या जमिनी घेऊन इथली फॉरेस्टची जमीन आपल्याला घेता येते का काय, ह्याबद्दलचा प्रयत्न आयुक्तांचा चाललेला आहे. ते कुठं नागपूरला किंवा मुंबईला किंवा भोपाळला जिथं कुठं थांबलेलं असेल त्याबद्दलचा प्रयत्न करावा लागणार आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये लहान मुलांना मराठी शाळांच्या बरोबर काही शाळा इंग्रजी माध्यमाच्या करता येतील का, आणि त्याच्यामध्ये मराठी पण विषय, मराठी तर आपली मातृभाषा आहे, ती तर आपल्याला मुलांना चांगली आलीच पाहिजे. तशा पद्धतीनं इंग्रजी पण चांगलं आलं पाहिजे गोरगरिबांच्या मुलांना. ज्यांची ऐपत आहे ते तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना टाकतात आणि ते शिकवतात, परंतु गरिबाच्या मुलाला पण चांगलं शिक्षण देण्याचा कॉर्पोरेशनचा प्रयत्न राहिला पाहिजे अशी माझी सूचना होती. आणि हॉस्पिटलची कामं चाललेली आहेत. कॅन्सर हॉस्पिटल पण आपण एका ठिकाणी सुरू करू पाहतोय. आणि साधारण आढावा घेताना पत्रकार मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली, ज्या प्रकारे आपल्या शहराचं विस्तारीकरण होत आहे, अजून काही गावं मागे ठराव झालेले आहेत, किती गावाचे 5-7 गावं, त्याच्याबद्दल पण मला मुख्यमंत्री महोदयांशी बोलावं लागेल. तर हे सगळं करत असताना टॉवर होत आहेत, उंच इमारती, मोठे मोठ्या सोसायट्या होत आहेत, त्याच्यावर साहजिकच पाणी लागतं आहे, रस्ते रुंद करावे लागत आहेत, लँडस्केपिंग किंवा सुशोभीकरण देखील काही भागामध्ये करावं लागतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यामध्ये कुठली त्रुटी राहू नये. पण एक गोष्ट, आपल्याकडं आत्ता पवनेचं पाणी मिळतंय, आंध्र प्रकल्पाचं पाणी मिळतंय, भामास्केटचं पाणी मागे आपण मंजूर केलेलं आहे, त्याची जॅकवेलचं काम सुरू आहे आणि पाईपलाईनचं काम काही भागात सुरू आहे. ते मला आत्ता आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं. पण हे सगळं केलं तरी पत्रकार मित्रांनो पुढच्या काही वर्षांनी आपल्याला ह्या शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. म्हणून सिवरेज ट्रीटमेंट प्लांट चांगले लावून ते पाणी MIDCला द्यायचं. MIDCच्या कामाकरता MIDCकडे चांगलं जे पाणी पिण्याच्या योग्यतेचं आहे ते आपण घ्यायचं आणि ह्याच्यातनं काही पाण्याची उपलब्धता वाढवायची. परंतु मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय. जसं पुणे शहर वाढतंय आणि त्या पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागाला वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणी कमी पडतंय, तसं मुळशी धरणाचं पाणी टाटाचं घेण्याच्या करता मध्ये कमिटी केलेली होती. त्याचा आता अहवाल आलेला आहे. आम्ही मंत्रालयामध्ये सगळेजण निर्णय घेऊ. तशा पद्धतीनं आपल्या वरच्या भागामध्ये जी काही टाटाची धरणं आहे त्याच्यातनं जरी आत्ता वीज निर्मिती होत असेल तर ती धरणं फार जुनी ब्रिटिशांच्या काळातली आहेत. त्याच्यातल्या काही धरणाला
वीज निर्मितीला पाणी देण्याच्या ऐवजी ते पाणी पिंपरी चिंचवडला प्यायला द्यावं आणि त्याच्यातनं त्यांच्या विजेचं जे उत्पन्न कमी होणार आहे ती वीज सोलर विजेच्या माध्यमातून, सोलर पॉवरच्या माध्यमातून किंवा थर्मल पॉवरच्या माध्यमातून किंवा विंडमिलच्या माध्यमातून किंवा आता अनेक नवीन नवीन प्रयोग होत आहेत त्या कुठल्या माध्यमातून, न्यूक्लिअरच्या माध्यमातून तर वीज आपण तयार करतोच, अशा वेगवेगळ्या माध्यमातून वीज तयार करून आपल्याला त्यांना त्याची भरपाई द्यावी लागेल, त्याच्याकरता त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. परंतु ते केल्याशिवाय पुढचा पाण्याचा ह्या शहराचा प्रश्न सुटणार नाही. त्याचबरोबर असाही प्रयत्न करावा लागेल, आपल्या लोणावळ्याच्या पलीकडच्या बाजूला जो पाऊस पडतो त्याचं भरपूर पाणी नंतर कोकणामध्ये वाहून जातं समुद्राला, तिथं खालच्या बाजूला पण काही आपल्याला लवाद जो आहे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश ह्या संदर्भातला पण कुठला प्रश्न निर्माण होणार नाही आणि ते पाणी तिथं थांबून ते पंपिंगद्वारे आपल्याला वर घेता येईल का हे घेतल्याशिवाय मी आजचं बोलत नाही. कारण मी पण इथं खासदार झालो होतो 91ला झालो, आता 2023 साल आहे, म्हणजे 32 वर्ष मला आज इथं खासदारकीला सुरुवात केल्यापासून झालेली आहे आणि पुढं ह्या प्रश्न 15-20 वर्षातच येणार आहे. मी आयुक्तांशी बोलत असताना त्यांचंही मत तेच आलं, माझ्या डाव्या बाजूला बसणाऱ्या सहकारी मित्रांचं पण मत तेच आलं आणि आम्ही नेहमी उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामं करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं आमचं चाललेलं आहे. मी परवा तुमच्याही वाचनात आलं असेल, पुणे ते नाशिक रेल्वेच्या बद्दल पण आढावा बैठक घेऊन त्यालाही कामाला कशी गती देता येईल, पुण्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ ह्यालाही आम्ही लोकांनी आता लक्ष घातलंय, त्यालाही आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल आणि राहिलेली मेट्रोची कामं ही ठराविक काळात पूर्ण करून त्या मेट्रोचा उपयोग पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना कसा लवकरात लवकर देता येईल जेणेकरून वाहतुकीची कोंडी पण त्याच्यात सुटावी. असे अनेक प्रश्न. नाही अरे एक मिनिट माझं ऐक ना बाबा, नंतर तुझं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आत्ता आमच्या समोर वेगळ्या समस्या आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मी होतो, रेव्हेन्यू मिनिस्टर होते, पाणीपुरवठा मंत्री होते, मदत पुनर्वसन मंत्री होते, असे सगळ्या महत्त्वाच्या डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना बोलून VCच्या द्वारे राज्याची सध्याची परिस्थिती, पाण्याची काय, चाऱ्याची काय, पुढचा जर पावसाने ओढ दिली तर राहिलेला काळ कशा पद्धतीनं आपल्याला पाणी पिण्याचं देता येईल, चारा जनावरांना उपलब्ध करून देता येईल, काही रोजगार त्या ठिकाणी द्यावा लागला तर तो कसा द्यायचा, अशा सगळ्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच्यातनं पुढं कशी पावलं उचलायची त्याबद्दल पण आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही पाहता मध्ये कांद्याचाही प्रश्न निर्माण झाला होता, परंतु कांद्याला 2410 रुपये भाव, म्हणजे 24 रुपये 10 पैसे भाव आणि 2 लाख मेट्रिक टन कांदा घेण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला. त्याच्याबद्दल मी अमित शहा तसंच पियुष गोयल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पण मनापासून अभिनंदन करीन. अशा वेळेस वेगवेगळे प्रसंग येतात, परंतु त्या प्रसंगाला केंद्राने पण तातडीनं मदत करायची असते आणि राज्यांनी पण त्याच्यामध्ये कुठं कमी पडायचं नसतं. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि ह्या सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता मी त्या सरकारमध्ये गेलेलो आहे आणि ह्याच्यातून मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता कसा मिळेल आणि बाकीचे पण केंद्राशी संबंधित असणारे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील, हाच माझा प्रयत्न राहणार आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांचा, माझा म्हणजे माझ्या एकट्याचा नाही, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा. ही पण बाब मी पत्रकारांच्या समोर सांगू इच्छितो. आज आल्यानंतर
पिंपरी चिंचवडमध्ये मी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस ज्या उत्साहाने आमच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी स्वागत केलं त्याबद्दल मीच अचंबित झालो. त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. नेहमीच पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या महिलांनी तरुणांनी सगळ्यांनीच मला भरभक्कम पाठिंबा दिलेला आहे, मला विश्वास दिलेला आहे आणि मी पण त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाऊन न देता काम करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि आताही माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा जेवढा काही फायदा मला पुण्याला पिंपरी चिंचवडला जिल्ह्याला आणि राज्याला देता येईल तो देण्याच्या करता मी सकाळ अर्ली मॉर्निंग तेव्हापासून उशिरापर्यंत जी माझी कामाची पद्धत आहे ती माझी चालू ठेवणार आणि ह्या सगळ्याला गती मिळते हे चित्र पण तुम्हाला सगळ्यांना कृतीतनं पाहायला मिळणार. साहेबांनी आज मोठं वक्तव्य केलं की दादा आमचे नेते आहेत म्हणून. नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स म्हणल्यानंतर प्रश्न येतो कुठं, अरे विकासाचं बोला ना. मी एवढं सांगतोय $5 ट्रिलियन $1 ट्रिलियन मी सांगतोय की आपल्या शहरातले प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये कसं पारदर्शकता आणता येईल, त्याला गती देता येईल, त्याला काम करता येईल. अरे सर्वसामान्य लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, विकास पाहिजे. तू कसं पाहतोस? त्याच्या एक्झॅक्ट उलट पाहतो. मी तुम्हाला सांगतो, मला कृपया मी आता जे सांगितलं त्याबद्दल किंवा राज्यामध्ये आत्ताची जी काही भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक परिस्थिती निर्माण झालेली त्याबद्दल विचारा. त्या संदर्भामध्ये मला कुठलाही वक्तव्य करायचं नाहीये. ते मी आता त्या गोष्टीमध्ये वेळ घालू इच्छित नाही. कसलं प्रशासन? हे थांबा, अरे थांबा ना बाबा. हे बाळा, हे कोण बोलतंय? अहो साहेब जरा थांबा ना. मी आज कुणालाच मिटिंगला बोलवलेलं नव्हतं. एक मिनिट, मी कुणालाही मिटिंगला बोलवलेलं नव्हतं. हे जे आलेत ते आपणहून आलेत. जर मी मिटिंग, तुम्ही शेखर सिंहांना विचारा, मी त्यांना सांगितलं होतं की मला एक राज्याचा प्रतिनिधी म्हणून तिथं यायचंय आणि तुमच्या प्रश्नाच्या संदर्भातले काय तुमची कामं चालली ते जाणून घ्यायची आणि माझ्या मनामध्ये जे काही आहेत ते सांगायचंय, त्या गोष्टीची मला चर्चा करायची. मी आलो. आता मी तुम्हाला बोलवलं होतं का? बोलवलं होतं? नव्हतं बोलवलं. एक मिनिट, नव्हतं. एक मिनिट, एक थांब रे बाबा, ऐकतो. अरे थांब, ऐका तरी तुम्ही, ऐका, थांबा. हा एक मिनिट. मग तुम्ही जसं माझ्या प्रेमापोटी किंवा तुमच्या, ऐका थांब रे बाबा, ऐक जरा. त्याच्यामध्ये तुम्ही जसं प्रेमापोटी किंवा तुम्ही ज्या चॅनलला नोकरी करता त्या नोकरीपोटी आला, तुमचं काम आहे. कुणी अशा प्रकारची व्यक्ती आल्यानंतर काय ते बोलतायत, काय बाईट देत आहेत, काय प्रश्न विचारता येत आहेत, हे तसं तुमचं काम आहे. तसं मी आल्यानंतर माझ्या पक्षाचा आमदार, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, माझ्या पक्षाचे अध्यक्ष हे येणारच ना. त्याच्या संदर्भामध्ये ते येणार नाही कसं? पण ऐका ना, मी त्यांना बोलून नव्हतं. मी आता त्यांना कुठं रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये माझा 2 वाजता मेळावा होता. थोडासा उशीर होतोय, पण तुम्हाला पुन्हा तिकडं यायला जायला लागू नये. मला अजितनं विलासने विनंती केली की दादा पत्रकार मित्र बाहेर आहेत, तर मी म्हटलं मग इथल्या इथंच त्यांच्याशी बोलून जातो. आणि म्हणून मी आपल्याला साधारण काय चाललंय बाबा, 50-60 दिवसात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यापासून पेपरला बातम्या येत असतात की इथं असं झालं, तिथं तसं झालं, आता हे बदलणार, कोणतरी सांगतं आता सप्टेंबरला असा बदल होणार, तर फालनाला तसा बदल होणार. काही बदल होणार नाही. अतिशय मजबूत 200 पेक्षा जास्त आमदारांचा ह्या आत्ताच्या सरकारला पाठिंबा आहे. 288च्या आगेच
बऱ्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांचा भरभक्कम पाठिंबा असणारं सरकार अनेक वर्षात, म्हणजे पूर्वी एकतर्फी काँग्रेसची राजवट असताना असायचं, परंतु त्याच्यानंतर अनेक वर्षात गेल्या 40 वर्षात इतका मोठा पाठिंबा असणारं सरकार कधी आपण आलेलं पाहिलं नव्हतं. ते आता काम करत आहे आणि ते काम करत असताना पूर्णपणे त्यांची टर्म संपेपर्यंत ते काम करत राहणार. प्रशासक राजच्या संदर्भात ही मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आहे. एकच मिनिट, मला एका वेळेस मी एकाचं उत्तर देईल रे बाबा. तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात मॅटर आहे. मागं ओबीसींच्या बद्दल अन्याय झालेला होता, कारण शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांच्याच निवडणुका लागणार होत्या सर्वसाधारण जागांच्या. आज एवढा मोठा वर्ग ओबीसी मध्ये असताना त्यांना प्रतिनिधीपासून वंचित ठेवणं बरोबर नव्हतं आणि म्हणून मागं आम्ही सरकारमध्ये असताना त्यावेळेस त्याबद्दलचे काही निर्णय घेतले, त्याच्याबद्दल काही कायदे केले, काही अध्यादेश काढले आणि ती नंतर मॅटर कोर्टामध्ये गेल्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल ह्याबद्दलचा आल्यानंतर आता त्या निवडणुका लावायचं कधी हे राज्य सरकारच्या हातात नसतं. त्याच्याकरता निवडणूक आयोग नेमलेला आहे. सहकाराच्या करता पण वेगळा आयोग आहे आणि ह्याला पण वेगळा आयोग आहे. जसं इलेक्शन कमिशन केंद्रात 5 वर्ष झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लावतं, तसं आम्ही पण वाट पाहतोय की कधी निवडणुका लावतात, जेणेकरून आता उद्याच्या फेब्रुवारीत 2 वर्ष होतील, फेब्रुवारीला 2 वर्ष होतील. 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, तर 1.5 वर्ष तर ह्या गोष्टीला होऊनच. त्याच्या संदर्भात जी सार्वजनिक कामं असतील, मेजर कामं, ती आमच्यासारख्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे, कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. तुम्ही जर दिलं तर आम्ही आयुक्तांना त्याच्याबद्दलच्या सूचना देऊ. आणि म्हणूनच मला आत्ता काही सहकारी मित्रांनी निवेदनाच्या स्वरूपामध्ये किंवा भेटून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही मला व्हॉट्सअपच्या रूपाने आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलच मी ओवापोह केला. गुंडाळणार नाही रे बाबा, आम्ही गुंडाळायला नाही आलो, आम्ही काम करायला आलो. ऐका ऐका बरं, उत्तर देऊ का आता उत्तर देऊ का? ही मॅटर हायकोर्टामध्ये गेलेली होती, काहींनी PIL केलेलं होतं. आपली कायदा, नियम, घटना, कामाची पद्धत अशी आहे की जरी राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री काम करत असले तर एखादी मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट आमच्यापेक्षा वरचं आहे. त्याच्यामुळं त्यांचा निकाल येईपर्यंत आपल्याला काही करता येत नाही. त्याच्यात बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर हायकोर्टाने निकाल असा दिला की MWRR एक प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणाला अभ्यास करायला सांगितला. त्यांनी काहीतरी असा अभ्यास केलाय की 8 महिने तुम्ही बंद पाईपलाईनमधनं पाणी आणा, 4 महिने पावसाळ्यामध्ये तुम्ही आत्ता जिथनं नदीतनं पाणी उचलता तिथनं पाणी उचला आणि तो प्रश्न निकाली काढा. परंतु हा प्रश्न निकाली काढत असताना हा निकाल आता त्यांनी दिला, परंतु त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी ह्या कामाला स्थगिती दिलेली आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्याच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिल्यानंतर ती उठवण्याचा अधिकार मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीलाच आहे. म्हणूनच आत्ता मी आढावा त्या ठिकाणी घेतला आणि मला शेखर सिंग म्हणून आयुक्त आहेत, त्यांनी असं सांगितलं की ती स्थगिती उठल्यानंतर पुढची पावलं उचलावी लागतील. तर ती उठवण्याच्या करता मी आता एकनाथराव शिंदे साहेबांना मुंबईमध्ये गेल्यावर भेटीन आणि त्यांना विनंती करीन. त्यांनी जर ती स्थगिती उठवली तर मग पुढची गोष्ट आयुक्ताच्या हातामध्ये जाईल आणि त्या प्रकारे आयुक्त पुढची कारवाई. मी सांगितलं ना, जे काही माहिती घेतली त्यात असं आढळलं का की गेल्या 5 वर्षात काही भ्रष्टाचार झालाय? ह्या संदर्भामध्ये मला कुठं कुठं जी माहिती मिळाली मी त्यांना सांगितलेली. त्यांनी मला प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. 2 तासातच ह्या सगळ्या गोष्टी निकाली निघतील असं समजण्याचं माझंही कारण नाही, तुमचंही कारण नाही. काही प्रश्न असे आहेत की मला थोडंसं आयुक्तांना उशिरा संध्याकाळी 7च्या पुढं वगैरे बोलून मी त्यांना प्रश्न दिलेले आणि त्याच्याबद्दल मी त्यांना घेऊन बसणार आहे.
कारण इथली मीटिंग झाल्यावर माझा तो मेळावा करून मी पुण्याला कलेक्टर आणि काही महत्त्वाच्या विषयाच्या बद्दलची मीटिंग लावलेली आहे. त्याला मला आता उशीर होईल आणि ते झाल्यावर मी माझ्या पुढच्या दौऱ्याला उद्या माझा बारामतीत पण मी माझ्या मतदारसंघात 50-55 दिवस झाले गेलो नाही, तिथंही मी जाणार आहे. त्याच्यामुळे मला तिकडेही जायचं आहे आणि परवा मला परभणीला मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी देवेंद्रजी मुख्यमंत्री तिथं जाणार आहे आणि बीडला माझी दुपारनं सभा आहे, तिकडं मी जाणार आहे. अशा प्रकारे माझं कामाचं नियोजन आहे. आणि नंतरच्या काळात 4 राज्यांची एक कॉन्फरन्स अहमदाबादला ठेवली गेलेली आहे. तिथं आपल्या राज्याच्या वतीनं मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही तिकडे जाणार आहोत. असा माझा जवळपास 28 तारखेपर्यंतचा दौरा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. नाही रे बाबा, मी सांगतो ना, मला तुम्ही थोडंसं ऐकून घ्या ना प्लीज. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांना न्याय नाही मिळाला म्हणून ते कोर्टामध्ये पण गेले. आपण अनेकदा जर आपल्याला एखादी गोष्ट सारखी सारखी मांडून ज्यावेळेस न्याय मिळत नाही त्यावेळेस आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मागण्याचा अधिकार असतो. तशा पद्धतीनं संबंधित अजित गव्हाणे यांनी काही सहकारी केलेले आहेत. आता मी शासनामध्ये प्रतिनिधी आहे, मी त्याच्याबद्दल जी काही तक्रार आहे त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन की ह्या तक्रारीत तथ्य आहे का नाही ह्याची चौकशी करावी लागेल. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की एकमेकांना विश्वासात घेऊन आपण सत्तेतले निर्णय घेतो किंवा काम करतो. असा आरोप झालेला आहे की जे धोरण लकवा मारला गेला सरकारला, पॉलिसी पॅरालिस, असा आरोप होतो सरकार. कोणी केला? सुप्रियाताई. मला बाकीच्यांनी विरोधकांनी काय आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन सरकारमध्ये काम करतोय. मी पहिल्या दिवसापासून तुम्ही माझी भाषणं ऐकताय, प्रेस ऐकताय आणि त्याच्याही आधी तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. आपण कोरोनाच्या काळामध्ये अनेकदा एकत्र बसायचो आणि आढावा घ्यायचो. त्याही काळामध्ये मी फार काही राजकीय ज्या गोष्टीला उत्तर देणं गरजेचं आहे तेवढ्यापुरतं मी उत्तर देत असतो. परंतु माझं स्वतःचं मत आहे की आपण फार त्या गोष्टीत अडकून न पडता, सर्वसामान्य गोरगरीब माणूस आहे, दुर्लक्षित माणूस आहे, त्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता. आणि तुम्ही गेल्या 52-55 दिवसाचा माझे हे बघा, कामकाज बघा किंवा माझा दिनक्रम बघा, मी माझ्या महत्वाच्या मीटिंगलाच प्राधान्य देतोय आणि त्याचाच आढावा घेऊन पुढचे निर्णय घेतोय. सुदैवाने मला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींनी फायनान्स अँड प्लॅनिंग दिलेलं असल्यामुळं माझ्याकडं मोठी जबाबदारी राज्याची, त्या रिसोर्सेस वाढवण्याच्या करता मी बैठका घेतोय. हे का तर जेवढे रिसोर्सेस वाढवतील तेवढं आपल्याला विकास कामाला पैसा अधिक मिळणार आहे. अशा सगळ्या गोष्टी माझ्या चालू. प्रचंड वाढली. आज सुद्धा रात्री तोडफोड झाली 43 वाहनाची. जो आपल्या पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र जागेचा विषय आहे तो अजूनही मागे येताना दिसत नाही. 5 वर्ष झाले शहरात स्वतंत्र आयुक्तालय आहे. त्याबद्दल नगरविकास खात्याचे नंबर 1 जे काही अतिरिक्त मुख्य सचिव आहेत गुप्ता, त्यांना 2 दिवसापूर्वी मी सांगितलेलं आहे. कारण हे महसूल खात्याकडे काम नाही, हे नगरविकास खात्याकडे काम आहे. त्यांच्याकडे तो प्रस्ताव आहे. त्या प्रस्ताव लवकर क्लिअर करा. तो क्लिअर झाल्यानंतर आम्ही प्लॅन करून तिथं पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय त्याचं काम सुरू करणार आहे. मी तेच सांगतोय की मी इथं आलोय. आता पुणे म्हणजे वेगवेगळे पुणे जिल्ह्याचे, पिंपरी चिंचवडचे, पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याच्या करता छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जे स्मारक करायचं आहे त्यामध्ये मी लक्ष घातलंय. पुणे नाशिक रेल्वेमध्ये मी लक्ष घातलंय. तुम्ही आत्ता जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मी लक्ष घातलंय. त्याच्या संदर्भामध्ये विमानतळामध्ये माझी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शहरामध्ये जे सायन्स सिटी होते त्याचा स्थलांतरणाचा विषय चाललेला आहे. उमा कापरे आमदार त्यांनी सुद्धा विरोध केलेला. नक्की तो प्रकल्प इथे होणार आहे. शहरात
काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही एक बाजू ऐकता, दुसरी बाजूच ऐकून घेत नाही. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे. पाठीमागे मी सरकारमध्ये असताना त्यावेळेसच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी हा प्रकल्प कुठं घ्यायचा, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस तो पुण्यामध्ये घ्यावा असं ठरलं. मग किती जागा लागती, तर त्याला 30 ते 35 एकर जागा लागती. एक प्रस्ताव असाही आला की पिंपरी चिंचवडमध्ये घ्यावा. म्हटलं हरकत नाही, पुणेही विद्येचं माहेरघर, पिंपरी चिंचवड आणि पुणे काही वेगळं समजण्याचं कारण नाही, आपण तिथं घेऊ. आपल्याकडे तेवढी जागा नाही. हा मोठा प्रकल्प आहे. केंद्र सरकार ह्याला निधी देतोय, राज्य सरकार ह्याला निधी देतोय. मग पुण्यामध्ये पण तेवढी मोठी जागा मिळेना. मग मुंढव्याला एक जागा मोठी मिळालेली आहे आणि ज्याला इतके मोठ्या प्रमाणावर हा प्रकल्प झाल्यानंतर विद्यार्थी पाहायला येणार. हे महाराष्ट्रातनं येणार, जिल्ह्यातनं येणार, आजूबाजूच्या जिल्ह्यातनं येणार. दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांची बॅच येत राहणार. आपल्याला इथं करायचं म्हटलं तर इथल्या सायन्स पार्क आपण जे केलं मागच्या काळात, माझ्याच काळात ते झालं. ॲटो क्लस्टर काय, सायन्स पार्क काय, मॅक्झिमम कामं माझ्याच काळात झाली, माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या. त्यावेळेस मी त्याचा आढावा घेतला तर तिथं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत आहेत. ह्या प्रकल्पाला कमी जागेमध्ये केंद्र सरकार मदत करायला तयार नाही. आम्ही म्हणलं व्हर्टिकल जाऊया. ते म्हणले नाही, मिनिमम एवढी जागा पाहिजे, कारण त्यांची पण रक्कम मला वाटतं 60% का काहीतरी, एक्झॅक्ट मला माहीत नाही, थोडीफार इकडं तिकडं होईल, परंतु ही आहे. आणि त्यामुळं इथल्या लोकप्रतिनिधींना वाटतंय की इथं यावं, पुण्याच्या वाटतंय पुण्याला यावं, आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या संभाजीनगर, औरंगाबाद किंवा नागपूर वगैरे, अमरावती, नाशिक, त्यांना वाटतंय त्या भागात जावं. माझा प्रयत्न, केंद्राने जेवढ्या जागेच्या बद्दलची मागणी केलेली आहे तो फुलफिल होण्याच्या दृष्टिकोनातनं जिथं ती जागा अवेलेबल होईल, ती जर पिंपरी चिंचवडमध्ये झाली तर प्रथम प्राधान्य पिंपरी चिंचवडला देणार, ती जर पुण्यामध्ये झाली तर मग दुसरं प्राधान्य पुण्यामध्ये देणार, असं मी करायचं ठरवलं. समजलं? मी कधीही पाठे शपथविधी केलेला नाही. ऐका ना, तुम्ही ना मागचं उकरून काढायला बसलाय का ताजं काही बोलायला बसलाय? जे नाही, मला त्याबद्दल बोलायचं नाही रे बाळा, मला त्याबद्दल नो कॉमेंट. तुम्हाला थांबा रे, तुम्हाला जसं प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा संविधानाने, कायद्याने, नियमाने मला नो कॉमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे. महापालिकेच्या बजेटपैकी मोठी रक्कम भोसरी मतदारसंघासाठी वापरली जाते, तर ह्याच्यामध्ये विकासाचा असमतोल निर्माण होत नाहीये का? अजून मी आज तोच आढावा घ्यायला आलोय साहेब. तोच आढावा घेऊन ज्यावेळेस मला संपूर्ण चित्र त्या समोर येईल त्यावेळेस मी पाहीन ना. शेवटी पिंपरी विधानसभा मतदारसंघ, भोसरी मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघ सगळ्याच भागात कामं झाली पाहिजे. किंवा पूर्वी जर जास्त चिंचवड आणि पिंपरी कसं हार्ट ऑफ द सिटीमध्ये, तिथं कामं झालेली असतील आणि भोसरी नंतर वाढलेला भाग त्याच्यामध्ये आलेला असेल तर तिथंही कामं व्हावी लागतात. परंतु तिथं असं वन साईड कुठं काम होऊ नये एवढी खबरदारी लोकप्रतिनिधींनी घ्यायची असते. आता आम्ही राज्याचं नेतृत्व करतो, मी घ्यायला पाहिजे, मी घेईन. ताज्या घडामोडीबद्दल तुम्ही बोलताय, ताज्या घडामोडीमुळेच राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम वातावरण आहे. मध्ये तुमची एक बैठक झाली, त्यानंतर आता सुप्रियाताई म्हणतात की अजितदादा नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स. अरे आज तेच आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलाय की काय करायला पाहिजे. ते असं लगेच एका मिटिंगला हा ते असं करा असं होत नाही रे बाबा. त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे, आयुक्तांचं काय म्हणणं आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा कचरा निघतोय, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काय पुढाकार घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न
राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे? काय 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 आंदोलन होत आहेत, राज्य सरकारची नेमकी भूमिका? अहो, कांद्याच्या संदर्भात भारत सरकारने आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोनी घेण्याचा कधी निर्णय झालेला नव्हता. काही लाख मेट्रिक टन कांद्याच्या संदर्भात हा त्याच्या पुढच्या काही लाख मेट्रिक टन राहणार आहे कांदा त्याच्या संदर्भात तुम्ही नका ना काळजी करू. त्याच्या संदर्भात आम्ही राज्यकर्त्यांनी ह्यामध्ये उत्पादकाचा आणि ग्राहकाचा दोघांचाही विचार करायचा असतो. शेतकऱ्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होणार नाही हा शब्द या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं शासनाचा प्रतिनिधी या नात्याने मी शेतकरी वर्गाला देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.